धन्य धन्य शिवाजी थोर हो संपली मान म्हणून सिंदखेड्याचा लखुजी राजा होता आणि त्याची मुलगी म्हणजे कोण जिजाई. आता तिचं लग्न शहाजी राजाशी लागलं. काशीच्या गागा भटानं डाव्या पायाच्या अंगठ्यानं राज्याभिषेक केला. कोण केला? त्या गागा भटानं. काऊन त्याला हात नव्हते का? काऊन अंगठा लावला? समजण्याची गरज आहे. मनुवादी लोकांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना खूप छळलं बांधवानो. त्या दादाकडून 100 रुपयाचं गुप्त दान आलेलं आहे. मी आणि माझा मंडळ ऋणी आहे. आता पोहण्याची चाल दुसरी काय म्हणते? महाराष्ट्राच्या बहिणीवरती अत्याचार होता, कोणाला युक्ती सुचली नाही आणि म्हणून काय म्हणते दुसरी चाल? महाराष्ट्राच्या आई बहिणीवर या माझ्या आई बहिणीचं, या माझ्या मुलाबाळांचं. तर जिजाईने काय केलं बांधवानो? शंकराची पिंड बनवली आणि तिनं काय केलं? देवा म्हणे एक पुत्र जन्म. म्हणजे इतिहास सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त शांतपूर्वक बसा. इतिहास सांगतो जो कोणी सांगितला नसेल. इतिहास सांगतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज पोहळा गावतो म्हणलं मी 3 तासाचा गावला आहे आणि तो गावला मी बोरगा फेटरीला 19 फरवरीला. पण तुमच्यासाठी स्वीट अँड शॉर्ट मध्ये सादर करतो. पिंड बनवली आणि देवा एक तरी असा पुत्र जन्माले घाल. बरं मी बोलतो खोटं तुम्हाला सांगत नाही. बाजारामध्ये बंधूंना खोटा सिक्का चालत नाही, अजिबात नाही. कोणी किती सांगत असेल इतिहास आम्हाला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं इतिहासाचं पान आलं. शिवाजी महाराज एका वाक्यात सांगायचं बोललं तर काय सांगाल? माझ्या तरुण मंडळींना सांगणार, शिवाजी महाराज एका वाक्यात सांगायचं बोललं, शिवाजी हे नाव उलट करा. ते नाव होते जीवाशी आणि जो जीवाशी खेळते तोच माझा छत्रपती शिवाजी, तोच माझा छत्रपती शिवाजी. आता शंकराची पिंड बनवली आणि चाल तिसरी काय म्हणते? शंकराची पिंड बनवून धावतीनं गेला चमत्कार
महाराजाचा जन्म झाला आणि काकू काय केलं, बारसा ठरवलं. आणि बारशामध्ये कोणाला बनवलं, अरे सोनार तू दादा बारशाने बंधू माझा हो नगा बारशाने पिसले माझ्या बाळाले आनंद, बसले पिसले माझ्या बाळाले तू दादा बारशाने बंधू माझा हो नगा बारशाने दत्ताचा हा पाळणा माझ्या बाळाले आनंद, दत्ताचा हा पाळणा माझ्या बाळाले आनंद. मारिया तू दादा गा बारशाने बंधू माझा हो नगा बारशाने फुलाचा हार या माझ्या बाळाले आनंद, फुलाचा हार या माझ्या बाळाले आनंद. 16 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. माझी आई बहीण बसली आहे. आई हे आपल्या पोराचा पहिला आणि शेवटचा गुरु असते. आता कसा असते मानवानो, जेव्हा लहानसा पोरगा एखादी सूत्री कधी चोरून आणते आणि ते सूत्री कधी त्याची माय जेव्हा कामामध्ये लावते, तो पोरगा काय म्हणते, मामा आईनं सूत्री चोरून आणली तर काय ना म्हणली म्हणते. दुसऱ्या दिवशी तो काय करते, लोकांचा घरचा दोर चोरून आणते आणि तो दोर कामामध्ये लावते. त्याच मायनं कधी त्याला तिथं थांबवलं असतं, तो पोरगा चोर झाला नसता. आणि म्हणून आजकाल छत्रपती शिवाजी महाराज कामना घडून राहिले, बाबासाहेब कामना घडून राहिले आजच्या घडीले. त्या आई नाहीये. कोणाला वाटत नाही का आमचा पोरगा शिवाजी बनला पाहिजे, कोणाला वाटत नाही का आमचा मुलगा बाबासाहेब बनला पाहिजे. सर्वांना हेच वाटते का आमचा पोरगा हल्दीराम मध्ये गेला पाहिजे आणि चांगली पोटी भेटली पाहिजे. सत्य परिस्थिती आहे. अरे हल्दीराम नाही नो असेच मग माईक जर सांगतो म्हणे कुठं शायरी करायला भेटत होती जी. माझी डिग्री झाली हॉटेल मॅनेजमेंट मध्ये, म्हणे ड्युटी कर म्हणे. अरे हा ड्युटी करीन कोण ओळखलं असतं 200 लोकांना, संपूर्ण महाराष्ट्रभर नाव कमवलं मी या माझ्या कलेच्या भरोशावर, कौशल्याच्या भरोशावर. आणि म्हणून प्रत्येक माणसामध्ये कला आहे. एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काही फुका जन्मला. हा ते जाणा मानवानो, धंदा करा आणि समोर वाळा, नाही तर मग होतो चलताच आहे. सुबह उधर शाम को घर, ते आयुष्यभर चाललेलं आहे. पण समाजासाठी जगा. आता 16 वर्षाचे शिवाजी महाराज झाले आणि बघा पोहण्याची चाल चौथी काय म्हणते मामाजी. 16 वर्षाचे बापा शिवाजी झाले जी, जिजाईने बापा शिक्षण दिलेची, राजकारण सार लक्षात आले जी. अरे घोड्यावर पावडे बाप्पा सरदारी घेऊन आपलेची, अफजल खानासारखे बापा शूरवीर कापलेची, मोगलशाहीचे बापा बंद केले घापलेची. पण कसे गोरा गोर गोरा गोरा फिरे तलवार, गोरा गोर गोरा गोरा फिरे तलवार. शिवाजी महाराज भेटायला आले. पहा लक्ष ठेवा मानवानो, शिवाजी महाराजांकडून 2 व्यक्ती नेमण्यात आले, काशी हैदर आणि जीवा महाल. अफजल खानाकडून 2 व्यक्ती नेमण्यात आले, सय्यद बंडा आणि भास्कर कुलकर्णी. आता अफजल खानाला भेटायला जायचं आहे रे बा.
अफजल खानाला भेटायला जायचं आहे रे बा. तर बघा शिवाजी महाराजाची दाढी होती आणि ते दाढी विचारलं म्हणे महाराज तुम्ही अफजल खानाला भेटायला चालले आणि तुमची दाढी कधी सापडली म्हणे हातामध्ये तर कसं होईल म्हणे. तर थांबणार दादा थांबणार. अफजल खान जेव्हा भेटायला शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला जात होते आता शिवाजी महाराजाची दाढी होती आणि तो व्यक्ती म्हणे महाराज तुम्ही तर चालले आणि तुमची कधी दाढी म्हणे अफजल खानाच्या हातात सापडली तर का होईल म्हणे. तर त्या जीवा महालानं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी करून दिली. दाढी आता गेले शिवाजी महाराजांकडून दोन व्यक्ती गेले. कोण कोण गेले? कोण कोण? जीवा महाल आणि एक म्हणजे काशी हैदर वकील होता. काशी हैदर. अफजल खानाकडून दोन व्यक्ती सय्यद बंडा आणि भास्कर कुलकर्णी. आता जशी अफजल खानाले गळा भेट करायची रे बापा तसाच अफजल खानानं चाकू काढला आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पाठीवरती मारला. जसा पाठीवरती मारला तसा तो टंकन लावला. माझ्या शिवाजी महाराजांना वाघ काढला त्या अफजल खानाच्या पोटात टाकला. त्याला 360 डिग्री घुमवला. त्याचा पुरा कोथळा बाहेर तसाच अफजल खान चिल्लावले बसला अम्मा मर गई रे अम्मा मर गई रे. तिकडून धावला सय्यद बंडा अफजल खानातून. जसा सय्यद बंडा धावला माझ्या जीव महाराजाने पट्टा काढला. तो पट्टानं त्या अफजल म्हणजे त्या सय्यद बंडाचा हात कापला. आता इकडे होतो कोण? भास्कर कुलकर्णी अफजल खानातून. जसा भास्कर कुलकर्णी धावला तसा त्या छत्रपती शिवाजी महाराजाले टोपीवरती वार केला. टोपीवरती माझ्या राजाले आयुष्यामध्ये एकच घाव लागला आणि तो मारला ह्या चोट्यानं भास्कर कुलकर्णीनं कपाळावरती. जसा कपाळावरती भाव लागला तसा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चाकू धरला आणि त्या भास्कर कुलकर्णीले ठार केला. तर हे होती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा संग्राम. हा याचं नाव ठेवलं होतं बोकुड योजना. बोकुड हा बोकुड योजना ठेवलं होतं. आणि म्हणून आता कोणाला किल्ला लढायचा होता आणि गेले समोर जाईन कोण? जाईन कोण? तर समोर गेला कोण? माझा नरहरी सुभेदार तानाजी मालसुरे उमरट गावचा. पण गेला कसा? कसा? अरे गेल्या चिंकाया ते गड तानाजी मालुसरे ते पुढं. अरे शेलार मामा धीर धिप्पाळ. अरे शेलार मामा धीर धिप्पाळ. अरे काडी उदय भानच मळ. अरे जेव्हा चिटकली घोडपळ. अरे जेव्हा चिटकली घोडपळ वर एक एक चढ. जेव्हा चिटकली घोडपळ वर एक एक चढ. गेला धिक्काया त्या गड तानाजी मालुसरे ते पुढं. शेलार मामा धीर धिप्पाळ. शेलार मामा धीर धिप्पाळ. काडी उदय भानच मळ. अरे जेव्हा चिटकली घोडपळ. जेव्हा चिटकली घोडपळ वर एक एक चढ. जेव्हा चिटकली घोडपळ वर एक एक चढ. शेवट रवींद्र दादा भोयर आणि आर्यन चिखलकर आमचे शिवप्रेमी या दादांकडून या पोहण्यावरती 200 रुपयाची भेट आलेली आहे. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. आता रायबाचं लग्न आणि पोहण्याची चाल चौथी काय म्हणते? रायबाचे लग्न सोडून अरे तानाजी न हो कोणाला किल्ला सर केला रे दादा.
छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात दोनदा लढले. एकदा जेव्हा सईबाई गेल्या आणि दुसऱ्या जेव्हा तानाजी मालसुरे गेले. गड्यातली कावड्याची माळ काढली. कावडची माळ जी होती ते माळ माझ्या तानाजी मालसुरे यांच्या प्रेतावरती ठेवली आणि ढसा ढसा माझा राजा रडला. हा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा वीरगाथा. आणि म्हणून हा पोवाडा ज्यांनी मला बनवून दिला स्वतः माझे गुरुवर्य वडील ब्रह्माजी नावगे यांचं काय मत आहे. अरे गुरु ब्रह्माजी खंडाळे वाहले हो. सन्मान्य आमचे मोठे बाबा राजेजीराव धल्ले मुक्काम खंडाळकर यांच्याकडून 100 रुपये भेट आलेली आहे. हा आदरणीय स्वर्गीय विष्णुजी थोटे यांच्याकडून या विचारावरती 200 रुपये भेट आलेली आहे. मी आणि माझा मंडळ खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. रामभाऊ बांगडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आलेली आहे. मी आणि माझा मंडळ खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. यांच्याकडून 100 रुपये भेट आलेली आहे. मंडळ ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद. झाला आता खुश राहा. आता पहा त्याग करतानी ते कधीच चुकले नाही. हवन करतानी ते कधी झुकलेच नाही. त्याग करतानी ते कधी चुकले नाही. हवन करताना ते कधी झुकले नाही. भक्तीचा कमी ज्यांनी व्यसन मुक्तीचा संदेश दिला आपण सर्व म्हणून प्रणाम करू त्या बाबा जुमदेवजीला. बाबा जुमदेवजीला नवरा बायकोच्या भांडणाला तोड नव्हता. व्यसन मुक्तीसाठी कोणी जोडलं होता. खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी खूप खाल्ली मिठाई मेवा पण आता नाही घाबरत म्हणते कारण घरी आहे परमात्माची सेवा. परमात्माची सेवा परमात्माची सेवा. आणि म्हणून काय म्हणतो